व्हायला पाहिजे। यानंतर पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमधला अंतर्गत जो वाद आहे काँग्रेसमधला तो सध्या चव्हाट्यावर आलेला आहे। नागपूरमधले दोन बडे नेते अर्थात काँग्रेसमधले दोन गट हे एकमेकांच्या समोर सध्या भिडले आहेत। एकमेकांचा नकली काँग्रेस असा उल्लेख या दोन्ही गटांकडून केला जातोय। माजी मंत्री सुनील केदार आणि त्यांच्या विरोधातल्या गटांमधला हा संघर्ष सध्या चव्हाट्यावर आलाय। सुनील केदार यांच्या गटाची काँग्रेस नकली काँग्रेस आहे अशी टीका केदारांच्या विरोधकांनी केली। माजी प्रदेश महासचिव मुजीब पठाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केलेत। पठाण यांनी पक्षाच्या मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून केदारांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली। केदारांचे समर्थक आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे यांनी याला प्रत्युत्तर दिलं। केदारांची ताकद आणि त्यांचं काम पक्षश्रेष्ठींना पुरेपूर माहिती असं त्यांनी म्हटलं। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधला हा बेबनाव पक्षाला कमकुवत करणारा ठरणार आहे। वसूली किया जाए और वो किसानों के पैसे वापस किया जाए, जिसकी वजह से पार्टी में नुकसान हो रहा है और आने वाले समय में उसको अगर से पार्टी में रखेंगे तो नुकसान होगा, उसको कोई जिम्मेदारी देंगे। तो इसलिए हमने पार्टी अध्यक्ष खरगे जी को हमने पत्र दिया है कि उसके ऊपर जल्दी से कार्रवाई करे और उसको कोई भी नागपूर जिले की जिम्मेदारी न दे। पक्षासाठी कोण काय करतो हे पक्षश्रेष्ठींना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आज मी सांसद म्हणून जर आपल्यासोबत संवाद साधत आहे तर निश्चितच त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा सुनील केदार साहेबांचा आहे। सुनील केदार साहेब जिल्हा परिषद इथं बसवतात, पंचायत समिती त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढतो, बाजार समिती त्यांच्या नेतृत्वामध्ये लढतो। दरम्यान मुजीब पठाण यांनी काय नक्की आरोप केलेले आहेत आपण ते जाणून घेऊया। सुनील केदारांवर नागपूर काँग्रेसची जबाबदारी द्याल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत फटका बसेल। केदारांच्या बँक घोटाळ्याची किंमत पक्षाला मोजावी लागेल। केदारांनी गटबाजी करून नागपूर काँग्रेस गटातटात विभागली। केदारांनी त्यांचे विरोधक बाबा आष्टणकरांना जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावरून 7 महिन्यातच हटवलं। केदारांनी आपल्या मर्जीतल्या अनुभवी अश्विन बैस यांना जिल्हाध्यक्ष केलं। बाबा आष्टणकर जिल्हाध्यक्ष असताना त्यांना केदारांनी पक्ष बैठकांना आंदोलनांना बोलावलं नाही। केदारांची भाजपशी हात मिळवणी आणि त्याचे पुरावे देखील समोर आणू असं त्यांनी म्हटलेलं आहे।